मनसेच्या विद्यार्थी संघटनेचा आज 20वा वर्धापन दिन आहे। मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। राज ठाकरे आणि अमित ठाकरे मार्गदर्शन करतील, तर वर्धापन दिनानिमित्त मुंबईमध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी देखील झाली आहे। मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाच्या अमित ठाकरेंनी शुभेच्छा देखील दिल्यात। भ्रष्ट सिस्टम विरोधात ताकदीने आणि आक्रमकपणे लढावं लागेल असं अमित ठाकरे म्हणाले। आपल्या समोर पेपर फुटी आणि भरती प्रक्रियेतील घोटाळ्यांचं एक नवीन आणि भयानक संकट असल्याचंही अमित ठाकरेंनी म्हटलेलं आहे। आज मनसेच्या विद्यार्थी संघटनेचा 20वा वर्धापन दिन आहे आणि आज वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे आणि अमित ठाकरे मार्गदर्शन करतील। मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आणि त्यासाठी आता मनसेचे कार्यकर्ते, युवा नेते देखील थोड्याच वेळात जमतील। या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी श्रेयस यांच्याकडून। श्रेयस, काय झालेलं आहे आम्हाला माहिती आहे। काही तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत, पण आजची महत्त्वाची बातमी आहे मुंबईतली, कारण मनसेच्या विद्यार्थी संघटनेचा आजचा 20वा वर्धापन दिन आहे आणि त्याच वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि यासाठीच आज राज ठाकरे आणि अमित ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडे। श्रेयस, कशा पद्धतीने तयारी झाली आहे आणि राज ठाकरे अमित ठाकरे किती वाजेपर्यंत कार्यक्रमासाठी पोहोचतील? मनसेचा विद्यार्थी सेनेचा आज 20वा वर्धापन दिन बघू शकते। संपूर्ण तयारी जी आहे ती संपलेली आहे। थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे इकडे येतील आणि भाषण करतील। महत्त्वाचं म्हणजे यावेळी युवा आंदोलन झाल्यानंतर, युवा आंदोलनाचं संपूर्ण यश पाहिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सविस्तर याबद्दल बोलणार आहेत। मागच्या अनेक दिवसांपासून आपण बघितलं तर 1-1.5 मिनिटाचं भाषण करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुठलंच वक्तव्य केलं नाही, मात्र आज या विद्यार्थ्यांसमोर संपूर्ण वक्तव्य करणार आहेत। त्यासोबतच आज अमित ठाकरे सुद्धा बोलणार आहेत। त्यामुळे अमित ठाकरे हे 11-11:30 दरम्यान बोलतील आणि त्याच्यानंतर 12च्या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण होईल। या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या, महत्त्वाची गोष्ट ही आहे की आज विद्यार्थी सेनेबद्दलची नोंदणी जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणावर होणार आहे। 20वा वर्धापन दिन असल्यामुळे विद्यार्थी सेनेचा आज नोंदणी मोठ्या प्रमाणावर होतोय। प्रत्येक पक्ष आता आपल्या युवा नेतृत्वाकडे पाहत आहे, त्यामुळे विद्यार्थी सेनेला मोठं बळकट किंवा बळ देण्यासाठी आता प्रत्येक पक्ष प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी सदस्य नोंदणी ही मोठ्या प्रमाणावर होते। महाराष्ट्रभरातून अनेक युवक यावेळी रवींद्र नाट्य मंदिरात एकत्र आलेले आहेत आणि विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन आता लवकरच सुरुवात होणार आहे। या वर्धापन दिनाचे अपडेट घेतच राहू। धन्यवाद श्रेयस दिलेल्या माहितीसाठी।